नमस्कार मित्रांनो, आपण सध्या कशावरती आहोत? ॲनाटॉमीची लँग्वेज म्हणजे बॉडी मूवमेंट, बॉडीच्या टर्म्स अँड त्याची नावं. आता याच्यामध्ये आपण कशावरती होतो? अप्पर लिम्सवरती होतो. म्हणजे ज्यावेळेस आपण अप्पर लिम्सच्या मूवमेंट्स पाहतो, तर अप्पर लिम्समध्ये नेमकं काय होतं? तर फ्लेक्झन, व्हेन टू फ्लेक्झर ॲस्पेक्ट्स आर ब्रॉट क्लोज टू ईच अदर. एक्झाम्पल एल्बो जॉईंट. आता हा एल्बो जॉईंट आहे माझा. या एल्बो जॉईंटमध्ये हा फ्लेक्सर हे दोन्ही फ्लेक्सर ज्यावेळेस असे सोबत येतात तेव्हा त्याला आपण काय म्हटलं? फ्लेक्झन. आणि हे जर एकमेकांच्या अपोजिट आहे, म्हणजे हा फ्लेक्झन हा दूर गेला, त्याला आपण काय म्हणतो? एक्सटेन्शन. सेकंड टर्म काय दिली? एक्सटेन्शन. त्याच्यानंतर दिलं आहे ॲबडक्शन. ॲबडक्शन वेन लिंब इज टेकन अवे फ्रॉम बॉडी आणि ॲडक्शन वेन लिंब इज ब्रॉट क्लोज टू द बॉडी. मित्रांनो, जे आता इंग्लिशमध्ये आपण ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन सगळ्यांना माहिती आहे. ॲडिशनमध्ये काय होतं? ॲड म्हणजे जमा करणे किंवा ॲडिशन करणे, बेरीज करणे. आता जसं मी उभं राहिलो इथे, हा माझा हात आहे, हा माझा हात जवळ जर आला तर याला आपण ॲडक्शन म्हणतो, आणि हा दूर गेला त्याला आपण ॲबडक्शन म्हणतो. ॲडक्शन आणि ॲबडक्शन. त्याच्यानंतर काय दिलं? सर्कमडक्शन. इट इज अ मुवमेंट ऑफ डिस्टल एंड ऑफ द बॉडी पार्ट ऑफ द बॉडी moves in circle, combination of extension, abduction, flexion, adduction in sequence is called circumduction. as in bowling, म्हणजे क्रिकेटची जी बॉलिंग आहे याच्यामध्ये काय की हा दूर पण जातोय, जवळ पण येतोय, गोल पण फिरतोय, या सगळ्या ज्या मुवमेंट्स आहे याला काय म्हटलंय? सर्कमडक्शन. त्याच्यानंतर मेडियल रोटेशन, म्हणजे हा जो हात आहे हा आतमधल्या बाजूने फिरला की त्याला आपण काय म्हणतो? मेडियल रोटेशन. आणि हा बाहेरच्या बाजूने फिरला की त्याला आपण म्हणतो लॅटरल रोटेशन. So when the arm rotates medially, bringing the flexing forearm across the chest. इथून हा जो हात आहे हा माझ्या छातीकडे येतो, याला म्हटलं आपण मेडियल, आणि हा असा बाहेर जातो, याला आपण म्हटलं की लॅटरल मुवमेंट. मग त्याच वेळेस काय होतं की सुपायनेशन, वेन पाम्स इज फेसिंग टुवर्ड्स द फेस अपवर्ड. अशा प्रकारे जर वरती तळहात वरती चेहरा असेल त्याला आपण सुपायनेशन म्हणतो. मग याच्या सुपायनेशनमध्ये काय की सुपायनेशन म्हणजे बेगर्स, भिकारी लोक जेव्हा भीक मागतात हात समोर करून, तर ते कशा प्रकारे करतात? आपला हात असा आहे क्लोज, समजा असा हात आहे, असा ओपन हात करून मागतात, याला म्हणतात सुपायनेशन. आणि जो देतो त्याला म्हणतात प्रोनेशन. सो बेगर्स सुपायनेट अँड प्रिन्स प्रोनेट. हे झालं सुपायनेशन आणि प्रोनेशन. पाम्स फेसिंग बॅकवर्ड डाऊनवर्ड ॲज इफ पिकिंग द फूड विथ द फिंगर्स फ्रॉम द प्लेट, याला आपण म्हणतो प्रोनेशन. त्यानंतर ॲडक्शन ऑफ द फिंगर्स अँड ॲबडक्शन. आता हे जे तुमचे फिंगर्स आहेत हे सगळे ज्यावेळेस असे दूर दूर आहेत तेव्हा ते होतात ॲबडक्शन, आणि सगळे एकत्र आले की त्यावेळेस ते काय होतात? ॲडक्शन. सो ॲबडक्शन ॲडक्शन, ॲबडक्शन ॲडक्शन. मग एका फिंगरच्या बाबतीत असू शकतं ॲबडक्शन ॲडक्शन, किंवा दोन्हीच्या बाबतीत पण असू शकतं ॲबडक्शन ॲडक्शन, ॲबडक्शन ॲडक्शन. सो हे फिंगर्सच्या बाबतीत पण असतं. अपोजिशन ऑफ थंब. आपला जो थंब आहे हा अपोजिशन म्हणजे हा चारी बोटांना टच करतो, 1 2 3 4 असं सगळ्या बोटांना टच करतो, त्याला अपोजिशन. आणि सर्कमडक्शन, आणि मुवमेंट्स काय आहेत याच्या पण सर्कमडक्शन. राऊंड मुवमेंट होतं, जवळ येतो आहे, दूर जातो आहे, पाठीमागं होतो आहे, पुढं जातो आहे, या सगळ्याच्या गोष्टी म्हणजे फ्लेक्झन एक्सटेन्शन सगळं होतं, याला म्हणतात सर्कमडक्शन ऑफ थंब. त्याच्यानंतर काही टर्म्स ज्या लोअर लिम्सच्या बाबतीत आहेत. मग लोअर लिम्सच्या बाबतीत फ्लेक्झन ऑफ द थाय, एक्सटेन्शन ऑफ द थाय, म्हणजे आपला थाय जो आहे हा थाय समोर घेतला. त्याच्यानंतर ॲबडक्शन अँड ॲडक्शन वेन थाय इज टेकन अवे फ्रॉम द मीडियन प्लेन. तुमची मांडी पायापासून शरीरापासून दूर घेतली तर त्याला आपण काय म्हणतो? ॲबडक्शन म्हणतो. आणि ॲडक्शन म्हणजे सावधान आणि विश्रामची जी पोझिशन असते, ज्यावेळेस आपण शाळेच्या पीटीमध्ये क्लासमध्ये उभं राहत होतो त्यावेळेस सावधान म्हटलं की ते ॲडिक्शन, आणि ॲबडक्शन म्हणजे विश्राम, म्हणजे पाय तुमचा दूर गेला. त्याच्यानंतर मेडियल रोटेशन, तुमचा पाय ज्यावेळेस आतमध्ये तुम्ही फिरवता त्याला मेडियल रोटेशन. लॅटर म्हणजे बाहेरच्या बाजूने फिरवता तेव्हा तो लॅटरल रोटेशन. आणि फ्लेक्झन ऑफ द नी म्हणजे गुडघ्यामधनं पाय तुम्ही फोल्ड करताय. आता या काही गोष्टी यांनी सांगितलं आहे. इथे सर्कमडक्शन, मुवमेंट इन द सर्क्युलर, त्याच्यानंतर मग खाली फ्लेक्झन, त्याच्यानंतर एक्सटेन्शन, ॲबडक्शन, मग सुपायनेशन आणि प्रोनेशन. सो दीज आर द मुवमेंट्स. एक्सटेन्शन ऑफ द नी, डॉर्सिफ्लेक्शन ऑफ द फूट. तुमचा जो पाय आहे असा तुम्ही खाली पाय ठेवला असा हा पाय खाली फ्लेक्स होतो म्हणून त्याला डॉर्सिफ्लेक्शन म्हटलं. आणि प्लांटर
फ्लेक्झन ऑफ द फूट, म्हणजे खाली प्लांटार म्हणजे जिथे सोल आहे तिथे तो हे करतो. इन्व्हर्जन ऑफ द फूट, ज्यावेळेस पाय आपण ग्राउंडपासून वरती करायचा प्रयत्न करतो. इव्हर्जन लॅटरल बॉर्डर ज्यावेळेस रेज करतो त्यावेळेस. सो इन्व्हर्जन अँड इव्हर्जन ऑफ द फूट, याचं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये दाखवेल की पाय कशाप्रकारे इन्व्हर्जन आणि इव्हर्जन होतं. काही टर्म्स ज्या आहेत त्या नेकशी रिलेटेड आहे. नेकमध्ये काय आहेत, युजली दोनच आहे, फ्लेक्शन आणि एक्सटेन्शन. सो तुमची जी मान आहे ही समोर वाकली तर फ्लेक्झन, पाठीमागे गेली तर एक्सटेन्शन. म्हणजे फेस कम्स क्लोजर टू द चेस्ट, फेस कम्स क्लोजर टू द चेस्ट आणि अवे फ्रॉम द चेस्ट, और फ्रॉम ब्रॉट अवे फ्रॉम द चेस्ट, हे झालं एक्सटेन्शन. हे तुमच्या पायाचे मिडियल रोटेशन आणि ते दिले डॉर्सिफ्लेक्शन. डॉर्सिफ्लेक्शन पाय असा वरती घेतला आणि प्लांटर फ्लेक्शन पाय खाली घेतला. सो लॅटरल फ्लेक्झन वेन इयर इज ब्रॉट क्लोज टू द शोल्डर, हा शोल्डरच्या जवळ माझं कान केलं झालं आणि लॅटरल फ्लेक्शन. रोटेशन, मान अशी राऊंड फिरवली, हे झाली रोटेशन. ओपनिंग द माउथ वेन लोअर जॉ इज लोअर, दॅट इज ओपन द माउथ अँड क्लोजर ऑफ द माउथ. सो मी तुम्हाला सांगितलं TM जॉईंट असतो. TM जॉईंटमुळं पूर्ण फेसमध्ये एकच बोन हा मूव करतो. हा कोणता बोन आहे, हा जॉ बोन आहे. प्रोट्रॅक्शन वेन लोअर जॉ स्लाइड्स फॉरवर्ड इन इट सॉकेट ऑफ द टेम्पोरल. आता हे जे जॉ आहे हा प्रोट्रॅक्ट करून म्हणजे समोरचं बघ कसं, याला जर आपण ह्या बाजूने बघितलं तर हा झाला प्रोट्रॅक्शन. रिट्रॅक्शन म्हणजे पाठीमागे घेतलं. हा जेव्हा आपण जर पाठीमागे घेतला तर त्याला काय म्हणतात, रिट्रॅक्शन. म्हणजे हा असा होता, हा प्रोट्रॅक्शन आणि हा रिट्रॅक्शन. सो या जॉच्या मुवमेंट्स आहेत, इथे पण दाखवल्याने. प्रोट्रॅक्शन म्हणजे पुढे आणि रिट्रॅक्शन म्हणजे पाठीमागे. आता ट्रंकच्या बाबतीत पण मुवमेंट्सच्या काही टर्म्स आहेत. म्हणजे ट्रंकला जिथे कुठे मुवमेंट होते, म्हणजे आपण पाठ अशी ताठ केली पाठीमागे, ते झालं बॅकवर्ड बेंडिंग इज कॉल एक्सटेन्शन. आपण समोर जर वाकलो तर त्याला फ्लेक्झन म्हणतात. आपण साईडला झालो तर त्याला लॅटरल फ्लेक्झन, आणि साईडवर रोटेशन केलं तर आपण त्याला लॅटरल रोटेशन म्हणतात. म्हणजे अशा प्रकारे जास्त आपण मुवमेंट करतो, हे झालं लॅटरल रोटेशन. सो द टर्म्स यूज फॉर डिस्क्रायबिंग मसल्स. मसलसाठी कोणत्या कोणत्या आहेत, मसलसाठी ओरिजिन आणि इन्सर्शन. म्हणजे कोणतीही मांसपेशी जी आहे ती कुठेतरी ओरिजिन घेते आणि कुठेतरी इन्सर्ट करते. द एंड ऑफ द मसल विच इज रिलेटिव्हली फिक्स ड्युरिंग इट्स कॉन्ट्रॅक्शन, that is origin. The end of muscle which moves during its contraction, that is insertion. आता हे काही मसल्स आहेत. माझ्या मसल बेली, त्याच्यानंतर त्याचे हेड्स आणि त्याचे इन्सर्शन आणि काय बघितलं तर आपण ओरिजिन पॉईंट. याच्यासोबत काय काय असतात मसल्सला बेली, टेंडॉन, अपोन्युरोसिस, रॅफे. बेली म्हणजे फ्लेशी पार्ट आहे जो कॉन्ट्रॅक्ट होतो. टेंडॉन फायब्रस नॉन कॉन्ट्रॅक्टाईल पार्ट जो कॉर्डसारखा असतो. ॲपिन्युरोसिस म्हणजे फ्लॅटन टेंडॉन असतात. आणि राफे म्हणजे फायब्रस बँड असतात जे डिजिटेटिंग फायबर्स असतात टेंडॉन्स और ॲपोन्युरोसिसमध्ये. मग काही टर्म्स आहेत ज्या वेसलशी रिलेटेड असतात. मग सगळ्यात मोठी गोष्ट कोणती, आर्टरीज. आर्टरी काय करते, ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते आणि ते नेहमी सगळीकडे रेड याच्यात दाखवलं जातं. आणि दुसरे असतात वेन्स. पण ह्या दोघांच्या मध्ये जे असतात याला म्हणतात कॅपिलरी बंडल किंवा कॅपिलरीज. जेव्हा आर्टरीज छोट्या छोट्या होत एकदम थिनेस्ट वेसल्समध्ये जातात तेव्हा त्याला कॅपिलरीज म्हणतात. या सगळ्या थिन वेसल्स एकत्र होऊन मग त्याच्यामध्ये व्हेन्स तयार होतात. आर्टरीमध्ये कधी वॉल्स नसतात आणि व्हेन्समध्ये मात्र वॉल्स असतात. त्याच्यामुळे हे खूप बेसिक डिफरन्स आहे व्हेन्समध्ये आणि आर्टरीजमध्ये. सो व्हेन कॅरीज डिऑक्सिजनेटेड ब्लड टुवर्ड्स द हार्ट. त्याच्यानंतर कॅपिलरीज नेटवर्क ऑफ मायक्रोस्कोपिक वेसल्स आणि ॲनास्टोमोसिस. त्या कॅपिलरीचं काय झालं असतं, ॲनास्टोमोसिस झालं असतं, एकमेकाला त्या अटॅच झालेलं असतात. त्याच्यानंतर द टर्म्स यूज टू डिस्क्रायबिंग बोन फीचर. बोन फीचरमध्ये मग एलिव्हेशन, डिप्रेशन, ओपनिंग. हे आपण एखादा बोन बघितला तर मग आपल्याला त्याच्यामध्ये समजेल. त्याच्यानंतर कॅव्हिटीज आणि स्मूथ एरियाज. या सगळ्या ज्या गोष्टीत ह्या टर्म्स आपल्याला खूप महत्त्वाच्या असतात. सो बोनशी रिलेटेड टर्म्स आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.